जय महाराष्ट्र मित्रांनो, तर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। इथे बघू शकता तुम्ही ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोलसाठी 309 जागा भरल्या जाणार आहेत। अप्लाय करायचं सुरू झालेलं आहे। इथे बघू शकतात की 25 एप्रिल पासून अप्लाय करायचं सुरू झालेलं आहे। 24 मे 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून द्यायचा आहे। सविस्तर 8 पानांची जाहिरात इथं आपल्याकडे आलेली आहे। कोण कोण अप्लाय करू शकतो, कोणत्या कोणत्या एज ग्रुपचे विद्यार्थी अप्लाय करू शकतं, किती फीचं पेमेंट करणार आहे, सविस्तर माहिती व्हिडिओ मार्फत सांगून देतोय। त्या अगोदर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करायचं आहे। लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन येतोय, नक्कीच याचा फायदा घ्यायचा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर टोटल पदांची संख्या ही 309 असणार आहे आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल हे पदाचं नाव असणार आहे। त्यानंतर आपण इथे पोस्टचं नाव बघितलं, जसं की ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल पदाचं नाव असणार आहे। टोटल 309 पदं भरली जाणार आहेत। अनरिझर्वसाठी 125, EWS विद्यार्थी 30, OBC साठी 72, SC साठी 55, ST साठी 27 अशा सीट इथं भरली जाणार आहेत। आणि PWDचे जर इथं C कॅन्डिडेटचे विद्यार्थी बघितलं तर त्यासाठी 7 जागा इथे भरल्या जाणार आहेत। त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर तुमचं BSc पूर्ण आहे, ओके, BSc सायन्स पूर्ण आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकता। परंतु BSc सायन्समध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असणं कंपल्सरी आहे। किंवा तुमचं इथे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, बॅचलर डिग्री पूर्ण आहे, कोणत्या पण ब्रँचमधून तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात। फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचा इथे कोणत्या तरी एका सेमिस्टरमध्ये उल्लेख असणं गरजेचं आहे। सोबतच तुम्हाला इंग्लिश ही भाषा इथे बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे। 10+2 तुम्ही म्हणजे 12वीवरून ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, ज्यांचा BSc झालेला आहे, तर इथे इंग्लिश जो काय विषय आहे त्याचं पास असणं इथे आवश्यक आहे। त्यानंतर तुमचं डिग्री झालेलं आहे ते सांगितलं, तुमचं BE झालं आहे, BTech झालं आहे, BSc इंजिनिअरिंग झालेलं आहे, असे सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात। तुमचं एज कधी कॅल्क्युलेट केलं जातं तर 24 मे 2025 ही शेवटची तारीख असणार आहे। त्याच वेळेस तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जातं। तर वयाच्या 27व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता। एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, जसं की इथे SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष असं एज रिलॅक्सेशन इथं त्यांनी दिलेलं आहे। सविस्तर इथे तारखा मी समजावून सांगितल्या होत्या। 25 एप्रिलपासून सुरू झालेलं आहे अप्लाय करायचं, 24 मे पर्यंत फॉर्म भरून द्यायचा आहे। कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन कधी होणार आहे ती जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया या वेबसाईटवरती पब्लिश केलं जातं। वेतन किती बघू शकतात की 40,000 ते 1,40,000 प्रति महिना इतकं तुम्हाला वेतन दिलं जातं। सोबत तुम्हाला इथं बेसिक पे, HRA सगळी बेनिफिट, ग्रॅच्युइटी झालं, त्याच्यानंतर सगळ्या स्कीम झालं, मेडिकल बेनिफिट इथं तुम्हाला सगळं प्रोव्हाइड केलं जातं। आणि जर आपल्या ज्युनियर एक्झिक्युटिव्हचं जर CTC काढलं एका वर्षाचं तर 13 लाखांपर्यंत इथं प्रति वर्ष इतकं वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन दिल्या जाणार आहे। तुमचं एज आणि तुमचं शिक्षण हे जे काही कट ऑफ डेट आहे म्हणजे लास्ट डेट आहे त्याच डेटला तुमचं एज आणि तुमचं एज्युकेशन हे कॅल्क्युलेट केलं जातं। महत्त्वाचं म्हणजे भारताचे नागरिकच इथे अप्लाय करू शकतात। त्यानंतर सगळे कागदपत्र अपलोड करायचे, जसं की OBCचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट द्यायचं आहे, SC ST असेल तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शनचे विद्यार्थी आहेत त्यांना ते सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत, ST ST साठी कास्ट सर्टिफिकेट सगळे रिलेव्हंट डॉक्युमेंट इथं आपल्याला अपलोड करायचे आहेत। सिलेक्शनची प्रोसेस कशी असणार आहे, जे काही विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरणार आहे त्यांचे इथे ॲप्लिकेशन शॉर्टलिस्ट केले जातात। जे ओरिजिनल ॲप्लिकेशन आहेत त्यांचाच इथे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन घेतली जाते। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल पदासाठी तुमची एक्झामिनेशन होते आणि ज्या विद्यार्थ्यांचं इथे शॉर्टलिस्ट होतं त्यानंतर त्यांची टेस्ट घेतली जाते। जे काय वेगवेगळ्या टेस्ट असणार आहेत त्या घेतल्या जातात, जसं की मेडिकल एक्झामिनेशन झालं, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन असेल, सगळ्या टेस्ट इथे घेतल्या जातात, ओके। त्याच विद्यार्थ्यांना इथे शॉर्टलिस्ट केलं जातं। त्यानंतर सविस्तर माहिती इथे दिलेली आहे अप्लाय करायची। एअर इंडियाचे जे काय एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची साईट आहे त्याच्या करिअर्समध्ये करू शकतात। डायरेक्टली इथं वेबसाईटच्या लिंक आणि अप्लाय करायच्या लिंक दोन्ही इथं मी देऊन टाकतोय। ॲप्लिकेशन इनकम्प्लीट आहे त्यांना रिजेक्ट केलं जाऊ शकतं। आपल्याला अकाउंट साइन अप करण्यासाठी तुमचा व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर आवश्यक आहे, त्यानंतरच आपल्याला इथे साइन अप करावं लागतं। आता सगळे आपल्याला फोटो सिग्नेचर इथे अपलोड करायचे आहेत। सिग्नेचर झालं, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर इथे बघू शकतात की SC ST PWDच्या कॅन्डिडेटला इथे ॲप्लिकेशन फी नाही आहे, परंतु ओपन आणि OBC साठी 1,000 रुपये तुम्हाला इतकं फी पेमेंट करायचं आहे, ओके।
अशी सगळी सविस्तर माहिती जाहिरातीच्या माध्यमातून दिलेली आहे. जसं की BSc झालंय तरी तुम्ही अप्लाय करू शकतात, ग्रॅज्युएशन झाले तरी तुम्ही अप्लाय करू शकतात. अप्लाय करायच्या ऑफिशियल वेबसाईटवरती घेऊन आलोय. इथे बघू शकतात ऑफिशियल वेबसाईट आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांची जे काही डिजिटल थ्रू हे ॲप्लिकेशन घेतले जातात त्यावरती आलेलं आहे. इथे आपल्याला रजिस्टर बटनवरती क्लिक करायचं आहे. ज्यांचं ID पासवर्ड आहे त्यांनी लॉग इन करू शकतात, ज्यांचं नाही आहे त्यांनी रजिस्टर बटनवरती क्लिक करायचं आहे. हा फॉर्म इथे लोड होत आहे. सगळ्यात पहिला आपल्याला पोस्ट, आता इथे एकच पोस्ट असणार त्यावरती मी क्लिक करतोय. पोस्ट कोड ऑटोमॅटिक आलेला आहे. तुमचं संपूर्ण नाव कसं टाकायचं आहे ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट 10वीच्या मार्कशीटवरती ज्या सिक्वेन्सनी नाव आहे त्या सिक्वेन्सनी नाव इथे तुम्हाला टाकून द्यायचं. तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर मोबाईल नंबर इथे रिपीट करायचा, ईमेल ॲड्रेस टाकून जनरेट OTP बटनवरती क्लिक करून तुमचा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर इथे व्हेरीफाय करावा लागतो. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून आय ॲग्री बटनवरती क्लिक करून तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा साइनअपचा फॉर्म करून तुम्हाला लॉग इन बटनवरती यायचं आणि लॉग इनवरती जो युजर ID त्या ठिकाणी तुम्ही सेट केलेला आहे किंवा मेलवरती पाठवलेला आहे तो टाकून तुम्हाला पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकून लॉग इन करून सगळा फॉर्म इथे फिलअप करून घ्यायचा आहे. तर ही पदवीधारकांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे BSc आणि कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून कोणत्याही संबंधित ट्रेडमधून ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे सगळे विद्यार्थी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल पदाला अप्लाय करू शकतात. 24 मे 2025 शेवटची तारीख असणार आहे. तर लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि फॉर्म अप्लाय करायचा आहे. महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.